नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हा राहुल अगदी हात धुवून मागं लागल्यासारखा ती फाईल घेतो आणि प्रत्येक वेळेस अद्वैतच्या समोर जातो आणि त्याला म्हणू लागतो की या पेपरवर तुझ्या सह्या राहिलेल्या आहेत. आणि प्रत्येक वेळेस देवीही तिथे येत आहे आणि अद्वैत कलाचा संसार वाचवत आहे. कारण आताही अद्वैतच्या रूममध्ये आता राहुल जो आहे तो पेपर घेऊन आलेला आहे आणि तो अद्वैतला म्हणत आहे की या पेपरवर सह्या कर. तेवढ्यातच कला येत असते, कलाच्या हातातली बांगडी वाढवते. कला म्हणते हे असं का झालेलं आहे आणि ती जोरातच ओरडते आई ग म्हणून. आणि तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे जाऊ लागतो आणि पाहतो कलाला काय झाले ते. आणि तिथे राहुल त्याला म्हणत असतो की या पेपरवरती तू सह्या कर. आणि त्या क्षणी अद्वैत कलाला बांगडी लागलेली आहे म्हणून तिथून निघून गेलेला असतो आणि ती फाईल तशीच सह्या करायची राहते. मग तो कलाला म्हणतो की थांब, तुझ्या हाताला आधी ड्रेसिंग करणं गरजेचं आहे, तुझ्या हाताला बांगडी लागलेली आहे. त्यानंतर आता डेकोरेशनचं काम अद्वैत करत असतो. पुन्हा राहुल त्याच्याजवळ गेलेला असतो. पुन्हा त्याची ती फाईल उघडलेली असते आणि तेच सुरू असतं, ते म्हणजे या पेपरवरती सह्या कर. आणि अद्वैत मात्र आता पेपर ओपन करतो आणि पाहतो तर त्या पेपरमध्ये डिवोर्स पेपर असतात. कला अद्वैत चांदेकर वर्सेस अद्वैत प्रदीप चांदेकर, म्हणजे कलाने हे डिवोर्स पेपर पाठवलेले आहेत. इकडे हे सगळं असं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत ते पेपर पाहतो आणि तेव्हा तो राहुलला म्हणतो काय आहे हे सगळं, काय चाललंय. आणि त्याला खूप राग आलेला असतो. म्हणजे फायनली देवी आई आणि कला या दोघींमुळेच हा संसार वाचत आहे. अद्वैतकडून सह्या करायच्या राहत आहेत. आणि अद्वैतने आता स्पष्टपणे राहुलला विचारलेलं असतं की हे पेपर घेऊन तू माझ्यासमोर का आलेला आहे आणि हे पेपर तू का आणलेले आहेत आणि ऑफिसच्या परचेस ऑर्डरच्या पेपरमध्ये तू हे पेपर का टाकलेले आहेत. हा प्रश्न अद्वैत राहुलला विचारत आहे आणि तेच राहुलची आता वाट लागणार आहे. अद्वैत राहुलची कशी वाट लावणार, कला आणि आबा राहुलला कसं तिथं जोडपणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच मोलाचा आहे. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे सोहम जो आहे तो अनामिकाला ज्यूस पाजत असतो, कारण अनामिकाच्या दोन्ही हातांवरती मेहंदी लागलेली असते आणि काजल मात्र हे सगळं पाहत असते. तेव्हा काजलला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काजलला ही गोष्ट सहनच होत नसते. तिच्या हातामध्येही ज्यूसचा ग्लास असतो, ती हे सगळं पाहत असते. तेव्हा तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. कारण काहीही झालं तरीही तिला ही गोष्ट ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जात असतं की मी कसं ॲक्सेप्ट करू. कसंही असलं तरीही सोहमवरती तिचं प्रेम आहे. सोहमनेही तिच्यावरील प्रेमाची कबुली दिलेली होती. पण हे सगळं जे काही झालेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं झालेलं आहे असं काजलला वाटत असतं. काहीही झालं तरीही काजल ज्या पद्धतीने विचार करत असते त्या क्षणी तिच्या हातातला ग्लास खाली पडतो. काचा फुटलेल्या असतात, सगळीकडे काचा पसरलेल्या असतात आणि सगळेजण काजलकडे पाहू लागतात. काय झालं, अचानक ग्लास कसा पडला, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. आणि सगळेजण काजलकडे इकडे पाहायला मिळतं. सगळेजण काजलकडे जातात, अद्वैत जातो, त्याचबरोबर संगीता तिथे गेलेली असते, कला उठत असते, रजनीही तिथे आलेली असते. संगीता म्हणते की चुकून पडलं असेल, मी बघते. त्याचवेळी अंजूला सांगितलं जातं की अंजू तिथलं साफ करून घे सगळं. आणि मग संगीता काजलच्या जवळ येते आणि म्हणू लागते की काजल काय होतंय. इकडे कलाही विचार करत असते काय झालेलं असेल नक्की. आणि त्याचबरोबर अद्वैतही तिथं असतो. त्याचबरोबर इकडे राहुलने आता ते पेपर आणलेले असतात आणि तो पेपर घेऊन राहुल आलेला असतो आणि राहुल म्हणत असतो की हे पेपर. आणि अद्वैत, अरे ह्या काही परचेस ऑर्डर आहेत, या पेपरवरती तुझ्या सह्या हव्या आहेत असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की राहुलने हे पेपर आणलेले आहेत, त्या पेपरवरती अद्वैतच्या सह्या पाहिजेत म्हणून अद्वैतच्या समोर ते पेपर दिलेले आहेत. अद्वैतला सह्या करायला तो सांगत आहे. परंतु ती ही गोष्ट विसरलेला असतो की या कामाच्या गडबडीत हे सगळं त्याने मुद्दाम आणलेलं आहे. आणि अद्वैत पण अगदी त्याच्यावरती विश्वास ठेवून त्या पेपरवरती सह्या करायला तयार झालेला असतो. आणि ते पेपर त्याने सह्या करण्यासाठी हातात घेतलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता पाहत असतात आणि रोहिणी आणि त्याचबरोबर राहुल जे आहेत ते खुश झालेले असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडत असतं आणि त्यांना मात्र आनंद झालेला असतो. आता पुन्हा तिथं हे सगळं चालू आहे आणि राहुलने पेपर पकडलेले आहेत. 2 फाईलवरती सह्या झालेल्या आहेत आणि काही फाईलवरती सह्या व्हायच्या बाकी असतात. आणि तेव्हा मात्र राहुल हा अद्वैतला म्हणत असतो की अद्वैत या पेपरवरती सह्या कर. आणि तेवढ्यातच आबा तिथं बोलत असतात, कलाकडे पाहत असतात, कलाला म्हणत असतात की कला, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. अगदी तुझी मेहंदी ही तुझ्या मनाप्रमाणेच रंगणार
होणार आहे, काळजी करू नकोस, असं आबा बोलत असतात. त्याचवेळी अनामिका तिथं असते आणि मग आबा अनामिकाला म्हणत असतात की अनामिका, आता माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, जेवण झाल्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा आणि जेवण करा, असं आबा अनामिकाला आणि अनामिकाच्या आईबाबांना सांगत असतात. इकडे अद्वैतच्या हातामध्ये फाईल असते, अगदी डिवोर्स पेपरची फाईल तिथं ओपन झालेली असते. अद्वैतचं लक्ष सगळ्यांकडे असतं आणि काजल मात्र तिथून जात असते. कला तिच्या हातावरची मेहंदी पाहत असते आणि आबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, बायकांच्या हातावरती मेहंदी रंगली ना, त्यांचा हात खरंच छान दिसतो, उठून दिसतो, असं आबा बोलत असतात. आणि कलाच्या मनात जे काही चालू आहे ते आबा म्हणतात की मला माहिती आहे कला, तुझ्या मनात काय चाललेलं आहे, तुझ्याही हातावरची मेहंदी रंगणार आहे, अगदी तुला जसं वाटतंय ना तसं. कारण कलाने आता पहिल्यांदाच तिच्या हातावरती मेहंदी काढलेली असते. लग्नामध्ये तर तिचं लग्न अचानक झाल्यामुळं अद्वैतच्या नावाची मेहंदी तिच्या हातावरती नसते, तर आत्ता तिने पहिल्यांदाच ही मेहंदी काढलेली असते आणि त्याच्यामध्ये अगदी ठळक अक्षरांमध्ये चांदेकर असं लिहिलेलं असतं. अनामिका म्हणत असते की आबा एक बोलू का, मी ना आज घरी जाईल जेवायला, कारण मला असं वाटत आहे की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यानुसार मला असं वाटतंय ते म्हणजेच की मी जर आत्ता इथं जेवण केलं तर माझ्या आईच्या हातची जेवणाची चव मला बघायची आहे. कारण काहीही झालं तरीही कितीतरी दिवस झालं, म्हणजे असं लग्न अचानक ठरेल असं वाटलं नव्हतं आणि आता लग्न काही दिवसांवर येऊन थांबलेलं आहे आणि त्यामुळं प्रश्न उभा राहिलेला आहे, तो म्हणजे की कशा पद्धतीनं ह्या गोष्टी होणार आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथं असतात आणि त्याचबरोबर ती सरळ आबांना सांगत असते आणि आबांना म्हणत असते, अगदी पोलाइटली ती बोलत असते, असं काही नाही की तिनं खूपच रॅशली बोललेली आहे वगैरे. ती डायरेक्टली आबांना म्हणत नाही, पण आबांना समजून घेऊन ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र आबा म्हणतात की काहीच हरकत नाहीये, अगदी तुझ्या आईच्या हातची जी चव आहे ती आठवणीने लक्षात ठेव, असं आबा म्हणत असतात. त्याचा पुढे उपयोग होईल, कारण आबांनाही माहिती आहे की अचानक लग्न ठरलेलं आहे, 2 दिवसावर लग्न आहे आणि त्यामुळं या गोष्टीचा त्रास तिला होणार आहे. एखादी मुलगी घर सोडून, आपल्या आईवडिलांचं घर सोडून नवीन घरात येत असते, ते घर आपलं मानत असते आणि त्यामुळं तिच्या मनाची होणारी घालमेल आबा म्हणत असतात की मला कळते. आणि आबा म्हणत असतात की अगदी तू म्हणशील तसं, काहीच हरकत नाहीये, असं आबा सांगत असतात. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि आबांचं लक्ष कलाकडे जातं आणि त्यानंतर अद्वैत तरीही थांबलेला असतो. अद्वैतने अजूनही त्या पेपरवरती सह्या केलेल्या नसतात. यांच्या मात्र तिघांच्या डोक्यात एवढंच सुरू झालेलं असतं की काहीही झालं तरीही हिचं जे काय चाललेलं आहे त्यानुसार त्यांनी ठरवलेलं असतं की आज कसल्याही परिस्थितीत पेपरवर सह्या घ्यायच्या आणि एकदा का ते पेपर कलाच्या पुढे ठेवले की कला मात्र म्हणणार आहे. आबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, कलाने पुढे होऊन सगळी जबाबदारी घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित सगळं करत आहे आणि रजनीही तिथं असते आणि रजनी मात्र इकडे सरोजला सांगू लागते की सरोज वहिनी पाहिलं का, कलाने सगळ्या कामांमध्ये लक्षही दिलेलं आहे, पण अद्वैतवरचंही लक्ष तिचं अजिबात हटत नाही. तिनंही चांगली हुशार आहे, खमकी सून मिळालेली आहे तुम्हाला, आता मलाच कशी सून मिळते हा प्रश्न पडलेला आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिथं बसलेला असतो आणि पुन्हा राहुल त्याच्या मागं लागलेला असतो. अद्वैतच्या मात्र अजूनही लक्षात आलेलं नसतं की हा जो राहुल आहे तो वारंवार असा मागे का लागत आहे की सह्या कर म्हणून. ही गोष्ट अजून अद्वैतच्या लक्षात आलेली नसते आणि मग तिथं सह्या चालू असतात आणि आबा मात्र तेव्हा लगेचच बोलतात की अद्वैत, अरे कसं माहिती का, हे पुढच्या पिढीतलं लग्न आहे आणि त्या पिढीतला मोठा मुलगा तू आहेस, त्यामुळं आता टिळा लावायचा आहे आणि मोठा मुलगा म्हणून या लग्नाची जबाबदारी तुम्ही नवरा बायकोनी घेतलेली आहे, तर हा टिळा लावून घ्यायचा आहे तुला. आणि मग हा टिळा लावला की आपले जे रीती आहेत, चालीरीती आहेत, त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी होणार आहेत, असं आबा सांगत असतात. आणि आबा म्हणत असतात की लवकरात लवकर तू टिळा लावून घे. आणि मग सगळेजण तिथं असतात. रोहिणीचं मात्र तोंड पडलेलं असतं, कारण आता टिळा लावायचा आहे ही जबाबदारी आता कोण घेणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आबांनी मात्र स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आबांचं असं बोलणं असतं तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, अद्वैतसाठी आबांचा शब्द हा प्रमाण शब्द असतो. अद्वैत कधीच आबांच्या शब्दावरती शंका घेत नाही, तर अद्वैत हा कंपल्सरी आबांचं बोलणं ऐकत असतो. आणि सरोजला मात्र आता तो मान हवा असतो आणि सरोज मात्र उठते आणि टिळा लावायला तयार होते. आता सरोज ही अद्वैतला टिळा लावायला येणार असते. आता रोहिणी आणि नैना ह्या तोंडावर पडलेले असतात, कारण तिथं जे सह्या करायला फाईल आलेली असते ती नेमकी डिवोर्स पेपरची फाईल असते आणि नेमकं आता अद्वैत त्या पेपरवर सह्या न करता आबांच्या या शब्दासाठी अद्वैत उठलेला असतो.
आणि तेव्हा मात्र आता रोहिणीला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटतच नसते. तिचं असं म्हणणं असतं, अगदी हातातोंडाशी आलेला घास निसटून चाललेला आहे, आता काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. परंतु आबांनी सांगितलेलं असतं. सरोज आता पुढं पुढं करत टिळा लावायला येत असते. तेव्हा आबा म्हणतात की सरोज तू थांब, तू नाही लावायचा टिळा. तेव्हा मात्र सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणू लागते की काय चाललंय आबा, मी का नाही लावायचा टिळा. तेव्हा मात्र आबा तिथे आबांना स्पष्टपणे सरोजला सांगतात की कसं आहे माहिती आहे का, कला लावेल टिळा. कला ही अद्वैतची बायको आहे आणि त्या नात्याने तो अधिकार तिलाच आहे. श्रीच्या लग्नात नाही का, मला सांग, जेव्हा प्रदीपला टिळा लावायचा होता तो मान तुला दिलाच होता ना तेव्हा. आता त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो मान जो आहे तो कलाकडेच आहे, असं आबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आबांचं म्हणणं असतं की तो टिळा लावण्याचा मान हा कलाचा आहे. आणि आता सरोजला सगळ्यांच्या समोर आबांनी थांबवलेलं असतं आणि सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटतच नसते की हे सगळं काय घडतंय, कारण माझा मान प्रत्येक वेळेस काढून घेतला जातोय. त्या दिवशी पण मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती तेव्हाही तेच झालं. गुरुजींनी सांगितलं की तुमचे यजमान नाही आहेत तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही, म्हणून यांना दोघांना बसवलं गेलं. आणि मग आता कलाला आबा सांगतात की कला जा, तू तो टिळा लावायला घे. तेव्हा मात्र आता तो कुंकाचा करंडा सरोजच्या हातात असतो. आबा सांगतात की तो करंडा कलाकडे दे. तेव्हा मात्र सरोजला राग येतो आणि सरोज म्हणू लागते की कसा देऊ सांगा बरं, तिचे दोन्ही हात माखलेले आहेत, कसा लावणार आहे ती टिळा. असं म्हणत सरोज आबांवरच ओरडायला सुरुवात करते. आबा तुम्हाला माहिती आहे की ह्या गोष्टी काय घडत असतात आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तिची बाजू घेऊन बोलत असता, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि सरोज मात्र तिला अजिबात पटलेलं नसतं आणि ती बरोबर रिॲक्ट करत असते. तिचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं तिला वागायला खूपच आवडत असतं. आणि त्याच वेळी आता आबांनी कलाला सांगितलेलं असतं, कलाचे दोन्ही हात मेहंदीने माखलेले असतात. तेव्हा मात्र आता प्रश्न पडलेला असता की कला कशी लावणार. त्यावेळेस सरोज लगेचच म्हणते की जा, आत्ताच्या आत्ता तो मेहंदीचा हात आहे ना धुवून ये जा, तरच तुला टिळा लावता येणार आहे. आता सरोजची तर जीत होणार असते, कारण काहीही झालं तरीही कलाच्या हातावरची मेहंदी धुतली जाणार. तिने अद्वैतच्या नावाची मेहंदी लावलेली आहे आणि मेहंदी रंगणार कशी. आता कलाला तिथे बसलेल्या सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय, कारण काहीही झालं तरीही कला आता म्हणत असते की मी नाही मेहंदी धुणार, कारण तिला कळत नसतं की आज तिने चांदेकरच्या नावाची मेहंदी काढलेली आहे आणि ती मेहंदी का धुवायची हा तिचा प्रश्न असतो. नुकतीच तिने हातावरती मेहंदी काढलेली असते. तेवढ्यात तिला आठवतं आणि ते म्हणजे की तिने आज टिकली तिची निघालेली होती, म्हणून तिने देवघरातलं कुंकू लावलेलं होतं. आणि तेव्हा मात्र कला विचार करते की चांदेकर चल मी लावते तुला टिळा, कारण कलाला आठवलेलं आहे की तिच्या कपाळावरती आज टिकली नाहीये तर कुंकू आहे. आणि त्यामुळं तिने आता अद्वैतला टिळा लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. अद्वैतला टिळा लावण्यासाठी ती जात असते. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना कळतं की नक्की काय झालेलं आहे, कला काय करणार आहे आणि आता कला कसं लावणार आहे, कारण तिने मेहंदी काढलेली आहे, ती धुवायलाही तयार नाही, मग टिळा कसा लावणार हा प्रश्न पुढे पडलेला असतो. सरोजी पाहत असते आणि मग कला मात्र आता अद्वैतला म्हणत असते की चांदेकर बस, असं म्हणत तिने अद्वैतला बसायला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैतला तिनं म्हणत असते की मी लावते तुला टिळा, तू बस, असं म्हणत तिने अद्वैतला सांगितलेलं आहे. अद्वैतला तिथं ती सोप्यावर बसायला सांगते. सगळेजण कलाकडे पाहत असतात. आबांनाही प्रश्न पडलेला असतो आणि ती कला अद्वैतला सांगते की तुझी मान आहे ना ती मागच्या बाजूला टाक. तेव्हा सगळेजण पाहत आहेत की आता कला नक्की करणार काय आहे. एवढ्या सगळ्या 4 माणसांमध्ये कलाच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे हे सगळ्यांना पडलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळेजण पाहतच असतात. तेव्हा कलाने अद्वैतला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तिच्या कपाळावरचं जे कुंकू आहे त्या कपाळावरचा टिळा तिने आता अद्वैतच्या कपाळावरती लावलेला असतो. संगीताला मात्र खूपच आनंद झालेला असतो. आबांनाही खूप आनंद झालेला असतो. सगळेजण तिथं पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतला तो टिळा लावल्यानंतर अद्वैतला तर कळायचंच बंद झालेलं असतं. आता आबांची इच्छा होती की कलाने टिळा लावला पाहिजे आणि आबांची इच्छा कलाने पूर्ण केलेली असते. आता अद्वैतच्या कपाळावरती तो टिळा लावला गेलेला असतो आणि आबा मात्र खुश होतात. आबा म्हणतात की देवी आई, प्रत्येक वेळेस काही ना काही संकट येतं तेव्हा मात्र तूच खंबीरपणे पाठीशी उभी राहते आणि आजही तूच मार्ग दाखवलेला आहे, असं आबांचं म्हणणं असतं. आणि फायनली देवी आईने तो मार्ग दाखवलेला असतो आणि तो आता आबांनी सगळ्यांना ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि मग
इकडे तेव्हा राग मात्र आता सरोजला खूप आलेला असतो आणि सरोज रागाने लाल झालेली असते. सरोजला कळायचं बंद झालेलं असतं की ह्या मुलीनं हे सगळं काय केलंय, म्हणजे हे सगळं कसं होऊ शकलंय, हा प्रश्न तिला पडलेला असतो. अद्वैत पण एक शब्दही बोललेला नसतो, याचा राग तिला झालेला असतो. आणि आगीत तेल ओतायला आलेली असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी मात्र सरोजला म्हणू लागते की सरोज वहिनी, कळतंय का ह्या मुलीला, कुठंपर्यंत मजल गेली तिची, काय केलंय तिनं, लक्षात येते का तुझ्या, हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र सरोज रागाने जाते. आबा म्हणत असतात चला चला आपल्या कामाला चला, आणि कला चल मला तुझ्याशी बोलायचं आहे. कलाला कळत नाहीये. आबा मात्र कलाला घेऊन गेलेले असतात आणि इकडे सरोज मात्र लाल झालेली असते आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तुला कळतंय का, तू तरी थांबवायचं ना त्या मुलीला. अद्वैत म्हणतो मी कसं थांबवणार होतो, कारण काहीही झालं तरीही आबांनी सांगितलेलं होतं ना टिळा लावायचा आहे आणि तिने टिळा लावलेला आहे, दुसरं असं काही झालेलं नाहीये असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत ते बोलत असतो. अद्वैत सांगत असतो की आई चुकीचं काहीच नाही झालेलं, आबांनी सांगितलं होतं ना, असं तो सरोजलाच ऐकवत असतो. आणि सरोज मात्र अगदी लाल झालेली असते. ती म्हणत असते की आत्ता तुला कळत नाहीये, कारण तू विचार कर जरा, काहीही झालं तरीही त्या मुलीच्या डोक्यात असेच विचार येत राहणार आहेत. काहीही झालं तरीही तिला असं वाटत राहणार आहे की तुझ्या बाजूने तू पॉझिटिव्हच आहे, लक्षात येते का तुझ्या अद्वैत, असं म्हणत तो तिला अद्वैतला सरोज बोलत असते. आणि त्यानंतर अद्वैत कपाळाकडे पाहतो, मोबाईल उघडतो, मोबाईलमधला कॅमेरा ऑन करतो आणि पाहतो तर काय, त्याला धक्का बसलेला असतो, कारण त्याच्या कपाळावरती कुंकू असतं. इकडे आबा कलाला म्हणत असतात की अगं कला काय झालं. तेव्हा आबांना कला विचारते की आबा तुम्ही मला घाईघाईने इकडे का घेऊन आलेला आहात, हा प्रश्न कलाने आता कलाला आबांनी विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र आबा म्हणतात की तू बघितलं ना सरोज किती तापलेली होती, त्यामुळं मला इकडं तुला घेऊन यावं लागलेलं आहे, कारण सरोज जर भडकली तर काय खरं नव्हतं हे माहिती ना तुला, म्हणूनच मी तुला इकडं आणलेलं आहे आणि त्यामुळं हे सगळं झालेलं आहे असं आबा तिला सांगत असतात. इकडे अनामिकाच्या हातावरची मेहंदी पाहून इकडे तिला रॉकेट म्हणत असतो की खरंच खूप छान मेहंदी झालेली आहे तुमच्या हातावरची. आणि मग रॉकेटच्या हातामध्ये जो ग्लास असतो तो ग्लास आता घेतो, तो म्हणजे सोहम. आणि सोहम किचनकडे निघालेला असतो. त्याला या गोष्टींचा खूप त्रास होत असतो, त्याला ह्या गोष्टी सहन होत नसतात, त्याला कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कशा पद्धतीने गोष्टी हँडल करायच्या आहेत, हेच त्याच्या लक्षात येत नसतं. आणि मग इकडे काजल मात्र पाहत असते. काजलच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो की आता किचनमध्ये कोणी येणार नाही, सगळे मेहंदीच्या कार्यक्रमात दंग आहेत, मी आत्ताच जाऊन सोहमशी बोलून घेते, असं म्हणत काजल सोहमशी बोलायला निघालेली असते. आणि तेव्हा मात्र तिथे ती जात असते आणि मग समोरून अनामिका येते आणि तिचं कानातलं जे आहे तिच्या ओढणीमध्ये अडकलेलं असतं. इकडे आबा कलाला समजत असतात काहीही झालं तरीही अजिबात ह्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नाहीत, काहीही झालं तरीही तुला जे आनंद मिळते तेच वागायचं आहे. आणि इकडे काजलला अनामिकाने ते कानातलं काढायला सांगितलेलं असतं. सोहम मात्र किचनमध्ये विचार करत असतो आणि त्याचबरोबर काजल मात्र अनामिकाच्या केसात अडकलेलं ते कानातलं तिला काढून देत असते. तिला वाईट वाटत असतं, काहीही झालं तरीही ती खूपच डिस्टर्ब झालेली असते. तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणते की नाही काजल, तुझे करतेस ती चुकते काजू, असं नको करू, आता मी तुला सांगितलंय ना तू काय करायला चालली होती, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र काजल शांतच होते. आणि तेवढ्यातच राहुल मात्र पुन्हा आता विचार करायला लागलेला असतो. त्या पेपरवरती सह्या घ्यायच्या राहिलेल्या आहेत, पुन्हा ती फाईल उचलतो आणि त्याचं चाललेलं असतं. इकडे आबांना संगीता म्हणते की आता आम्ही पण निघतो आबासाहेब, असं संगीता सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आबा जेव्हा संगीताला म्हणतात की चालेल, कारण आता संगीतालाही निघायचं असतं आणि तिनं तसं आबांना सांगितलेलं आहे. काजल मात्र इकडे कला मात्र म्हणत असते की सोहम किचनमध्ये आहे पण एवढा नाराज का आहे, मी जाऊन एकट्याशी त्याच्याशी बोलून घेऊ का, नक्की काय झालं आहे ते मला कळेल का, असं कला विचार करत असते. त्यानंतर आबांनी कलाला सांगितलेलं आहे. त्यावेळेस अद्वैत आता कलाकडे आलेला असतो आणि आबांनी कलाला ऑलरेडी सांगितलेलं आहे कुणी काही म्हणलं तरी विचार करायचा नाही, जे काही झालेलं आहे ते मला माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की तू काय केलेस, हे तू टिळा असा का लावलास मला. तेव्हा कला म्हणत असते मग मी काय करणार होते सांग ना, नाही कशा पद्धतीनं करणार होते मी गोष्टी मॅनेज ते सांग मला, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की आबांनी काय सांगितलेलं होतं की बायकोने टिळा लावायचा आहे आणि मग तो मी लावलेला आहे. मग आता मला एक साधी गोष्ट सांग, काहीही झालं तरीही आता तू ते नातं पण नाकारलेलं आहेस का, आपल्यामध्ये नवरा बायकोचं पण नातं नाहीये का, हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत मात्र शांतपणे ऐकतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र
इकडे अद्वैत त्याचबरोबर राहुल तिथं बसलेले आहेत आणि पुन्हा एकदा अद्वैत आलेला आहे आणि राहुल जो आहे तो तिथं असतो आणि तेव्हा राहुल त्याला अद्वैतला म्हणत आहे की या पेपरवरती सह्या कर, या पेपरवरती सह्या कर असं सांगून ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात आणि या पेपरवरती सह्या करायला त्यांनी सांगितलेलं असतं आणि तेव्हा अद्वैत त्या पेपरवरती सह्या करत असतो. राहुल मात्र जाम खुश झालेला असतो. फायनली त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला तिथं आलेली असते. कलाला काहीतरी वाटलेलं असतं आणि कला मात्र विचार करत असते की हे सगळं काय चाललेलं आहे आणि मग कलाच्या हातातली बांगडी वाढवली जाते. इकडे राहुलला मात्र टेन्शन आलेलं असतं की ही पुन्हा इथं आलेली आहे म्हणून राहुल तिच्याकडे पाहत असतो आणि त्यासोबतच कला आई गं करून ओरडते कारण तिच्या हाताला बांगडीची काच लागलेली असते आणि ती काच लागल्यामुळं तिला आता टेन्शन आलेलं असतं आणि त्या क्षणी कला तिथं ओरडते म्हणून अद्वैत त्या पेपरवरती सह्या करायच्या थांबवतो आणि उठून जातो. जेव्हा तो उठून जातो तेव्हा मात्र आता पुन्हा राहुलचा पचका झालेला असतो. राहुल तोंडावर पडत असतो कारण काहीही झालं तरीही कलाने अद्वैतने त्या पेपरवरती सह्या केलेल्या नसतात आणि कलाला लागलेला आहे म्हणून तो तिकडं गेलेला असतो आणि त्या क्षणी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे एक अद्वैत आलेला असतो. तो तिच्या हाताला ड्रेसिंग करत असतो आणि त्या पेपरवरती सह्या करायच्या राहिलेल्या असतात. पुन्हा राहुल जो आहे तो पेपर घेऊन पुन्हा अद्वैतच्या मागे लागतो. अद्वैत मात्र डेकोरेशनची तयारी बघत असतो आणि आता ते पेपर अद्वैतच्या समोर येतात. त्याच्यावरती डिवोर्स पेपर असं लिहिलेलं असतं आणि अद्वैत मात्र राहुलला विचारतो हे काय आहे. म्हणजे फायनली अद्वैतला कळलेलं आहे की राहुल डिवोर्स पेपरवरती त्याच्या सह्या घेत आहेत. अद्वैत आता राहुलची कशी वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड रहा. थँक्यू.